नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक खूप मोठा विक्रम केलेला आहे. बघा सगळीकडे तुम्ही या बातम्या पाहिल्या असेल की मोदी साहेबांनी विक्रम केला, नेहरूंना सुद्धा मागे टाकलं. कशामध्ये मागे टाकलंय? तर देशाचे सर्वाधिक काळ प्रधानमंत्री ते राहिलेले आहेत. 4399 दिवस या देशामध्ये कुणीही प्रधानमंत्री राहिलं नाही. 4399 दिवस हे नेहरू होते. मोदींचा एक दिवस जास्त झालेला आहे. उद्याचं माहीत नाही, पण सध्या तरी त्यांचं कौतुक चाललेलं आहे. आता या बातमीच्या खाली लोक काय म्हणत आहेत हे मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की मोदी साहेबांनी विक्रम केला, पण भारताच्या जनतेला काय वाटतं, ह्या जेनझीला काय वाटतं, ह्या सगळ्या तरुणाईला काय वाटतं, आणि राजकारणामध्ये जे अनेक लोक काय म्हणत आहेत. शिवाय तो राघव चड्ढा नीट विषय काहीही बोलला नाही, पण मोदींनी कसं नेहरू यांना मागे टाकलं आणि नेहरूसोबत तुलना करून त्यांनी एक एवढा मोठा निबंध लिहिला. ते काय म्हणला हे पण मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं, साहेबांनी केला एवढा एवढा विक्रम, लोकांना काय वाटतं पहिल्यांदा बघूया. ह्या बातमीच्या खाली आहे एक कमेंट आहे, शिव्या खायचा पण विक्रम यांच्या नावी आहे. मध्ये काहीतरी लिहिले त्यांनी, जी मी वाचू शकत नाही. वाचलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर ते म्हणतात, नेहरूंचे कर्तृत्व 7 जन्मी बरोबरी करू शकत नाही. एक जण म्हणतो काय फायदा नाही विक्रम करून, हा फायदा फक्त अंधभक्तांनाच होणार आहे. त्याच्यानंतर एक जण म्हणतोय सगळ्यात जास्त हिंदू मुसलमान दंगे घडवणारा पंतप्रधान, सर्वाधिक शिव्या खाणारा पंतप्रधान, गुंडे, डाकू, बलात्कारी, भ्रष्टाचारी, अनपढ लोकांना मंत्रीपद देणारा पंतप्रधान. आणि असं खूप मोठा जो आहे तो निबंध ह्या व्यक्तीने सुद्धा लिहिलाय. जमलं तर पॉज करून पाहून घ्या. आता मी व्हिडिओ एडिट करून तर टाकणार नाही, असा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येतो आहे. एक जण म्हणतो EVM बंद करा मग समजेल. हे एकदम बरोबर होतं. जर EVM नसतं तर आज हा विक्रम यांना करता आला असता का? कमेंटमध्ये मला सांगा. EVM नसतं तर असा कुठलाही विक्रम मला नाही वाटत करता. लोकांच्या कमेंट्स आहेत. भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. लोकांना काय वाटतं हे मी वाचून दाखवते. हवं तर तुम्ही सुद्धा त्या बातम्या शोधा आणि वाचून बघा. एक जण म्हणते सर्वात भ्रष्ट सरकार, देश विकला, बेरोजगारी, महागाई वाढत चालली वगैरे. ह्या सगळ्या कमेंट्स आहेत. तर त्या तुम्ही नंतर जाऊन बघा. राजकारणी लोक काय म्हणतात. आपले शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री ते आले, ते म्हणतात ते सातत्याने काम करत असतात मोदी साहेब, आणि बघा कोणतीही अपेक्षा न ठेवता गरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता पगार घेत नाही आहेत का ते? स्वतःच्या पैशांनी ते महागड्या ट्रिपा करतात का वेगवेगळ्या देशांमध्ये? ते स्वतःच्या खर्चाने काही करत नाही. या देशाच्या, या आपल्या जनतेच्या पैशातून मोठे मोठे गिफ्ट्स देतात. जो बायडनच्या बायकोला एवढा मोठा हिरा दिलाय, त्याचा खर्च बघा. प्रत्येकाला, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना जे गिफ्ट दिलं जातं हे आपल्या पैशातून दिलं जातं. राघव चड्ढा ह्यांनी तर डायरेक्ट नेहरूसोबत तुलना केली. मला सांगा नेहरूसोबत होते का तुलना यांच्यासोबत? नेहरू प्रधानमंत्री, या नेहरूंच्या हातामध्ये देश कसा मिळाला? या देशामध्ये सुईसुद्धा बनत नव्हती. एक सुद्धा शाळा या देशामध्ये सरकारी नव्हती. या देशामध्ये कुठलीही सरकारी मालकीची कुठलीही गोष्ट नव्हती. लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. अशा हालतीमध्ये नेहरूंना हा देश मिळाला. तेव्हा त्यांनी काय केलं? पहिले प्रत्येक गावामध्ये शिक्षक पाठवला. आमचं आदिवासी गाव आहे, एकदम छोटंसं गाव आहे. तर माझे आजोबा सांगतात एक मास्तर येत होता शिकवायला. किती गरीब होता देश, पण तरी मास्तर पाठवला, त्याच्यासाठी पैसा लावला. का? तर नेहरूंना माहीत होतं ही जी जनता आहे ना, ही लोकसंख्या आहे, ही जर टॅलेंटेड झाली तर आपल्या देशाला कुणीही मागे टाकू शकत नाही, देश पुढे जाईल. झालंय तसंच. पोरं शिकले, इंग्रजी बोलायला लागले, नवीन नवीन तंत्रज्ञान, जॉग्रॉफी, हिस्ट्री या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यानंतर एक प्रकारची जी आहे ती भारत प्रगती करायला लागला. मग भारताने कारखाने काढले, इंजिनियर घडले, इथे रस्ते झाले. कुठली काही व्यवस्था नव्हती. गावागावांपर्यंत तुमच्या रस्ते आले, शाळा आल्या तुमच्या गावांपर्यंत. ह्या कोणी आणल्या होत्या? हे जे कॉलेजेस, सरकारी कॉलेजेस, ते IIT, IIM, जिथे नंबर लागावा म्हणून तुमचे पोरं परीक्षा देतात, त्या परीक्षा हे लोक फोडतात. हे कोणी उभारलं? यांनी एकतरी काढलंय का नवीन असं इनोव्हेटिव्ह की बाबा ह्याच्यानी देशाचं भविष्य, देशाचे तरुण पुढे जातील?
ह्यांनी मंदिरं उभारण्यामध्ये पैसा घातला आहे. बरं, मंदिरं उभारण्यानी जर का देश खरंच पुढे गेला असता तर ते म्हणतात ना, होते आधी पण 1000 वर्ष आधी मंदिरं, मग देश गुलामीत का गेला? तर तुलनाच होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी हे या देशाच्या कोणत्याच्यासाठी झटलेले आहेत. आणि नेहरू हे स्वातंत्र्य सेनानी होते. 9 वेळा जेलमध्ये गेलेले आहेत. एकदाही मला जेलची हे कमी करा, मुदत कमी करा, सुटका करा म्हणून माफी नाही लिहिली, माफी मागितली नाही आहे. सगळ्या जेलच्या जे काही शिक्षा असेल पूर्ण केल्या. 98% संपत्ती दान केली नेहरूंनी. आपलं सगळ्यात मोठं घर दान केलं या देशाला. त्यामुळे त्यांच्यासोबत ह्यांची तुलना राघव चड्ढा करतोय. तो माणूस जो नीटसाठी मागच्या वर्षी बोंबा मारत होता. मागच्या वर्षी नीट फुटला होता ना, तेव्हा राघव चड्ढा मोठा बोंबा मारत होता. यावर्षी एक ट्विटसुद्धा नाही. त्यामुळे समजून घ्यायचं यांच्यासोबत गेलेल्या लोकांचे हेतू काय आहेत. तर साहेबांची तुलना होऊ शकत नाही. ह्यांनी केली. संजय राऊत काय म्हणतात, ह्या आज खूपच नेहरूंसोबत तुलना करणं चाललेलं आहे. संजय राऊतांनी डायरेक्ट त्याची हवाच काढली. संजय राऊत काय म्हणतात, वय वाढलं म्हणून कोणी नेहरू होत नाही. बरोबर आहे ते. त्यांनी एवढे दिवस कार्यकाळ पूर्ण केला, काय अर्थ आहे त्याला? 4399 दिवस. या देशातला सगळ्यात गरीब असलेला माणूस हा त्याच्यापेक्षाही 4 पट 12,000 दिवस भयंकर कष्ट करून जगतो आहे. त्याचा अजूनही पगार वाढलेला नाही आहे. त्याचं नाव का नाही घेत मग कोणी? हे असे विक्रम नसतात, त्याचे नसतात बोलबाला करायचा. या देशातला प्रत्येकजण मेहनत करतो आणि सगळ्यात जास्त मेहनत करतोय हे सगळे शेतकरी वर्ग, ज्यांच्या जमिनी ओढत आहेत. हे शक्तीपीठच्या नावाने, धर्माच्या नावाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या घशात घातल्या जात आहेत. कशासाठी? कमिशन खाण्यासाठी. हा तुमचा आमचा पैसा खाण्याच्या सवयी कोणी लावल्या आहेत? त्याच्यामुळे कौतुक कसं करायचं? नाही केलं असतं ना कौतुक, असत्या 4 गोष्टी चांगल्या तर. शाळा बंद केल्या ह्याचं कौतुक करायचं का अदानीला देश विकला ह्याचं कौतुक करायचं? कॉलेजेस बंद करतायत, पेपर फुटत आहेत. गेल्या 10 वर्षात 70 पेपर फुटले. नीटचा पेपर फुटला, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याचं कौतुक करायचं? कौतुक यांचं कशाचं करायचं? या देशामध्ये रेप कमी नाही, वाढलेत. क्राईम कमी नाही झाला, वाढला. याचं कौतुक करायचं? अरे कौतुक तर तेव्हा करावं ना की कामगिरी अव्वाच्या सव्वा करून दाखवली आहे. नाही, जे काम दिलंय नव्हतं ते पण करून दाखवलं, तेव्हा कौतुक करता आलं असतं. पण ज्या चौकीदाराला तुम्ही राखणदार म्हणून ठेवलंय ना, आणि तुम्हाला कळतं की अरे सोसायटीमध्ये चोरं घुसत आहेत, तरी पण त्या चौकीदाराचं तुम्ही कौतुक करणार का? सोसायटीमध्ये सगळे क्राईम होत आहेत तरी चौकीदाराचं कौतुक करणार का? नाही. जास्त दिवस तर कोणी कंप्लीट करेल? कोणीही सामान्य, मी तर म्हणते सामान्यातला सामान्य गरीब माणूस याला जरी दिलं असतं ना तर त्यांनी पण पूर्ण केले असते खूप प्रामाणिकपणे. या देशाला ज्या अवस्थेला नेलं, लोकांच्या कमेंट सांगत आहे त्याच्या खालच्या. शरद पवार सुद्धा म्हटले, हे पण वेगळं आहे, मला फार आवडलं ते. शरद पवार सुद्धा म्हणाले नेहरूंसोबत यांची तुलना होऊ शकत नाही. हे बरं, एखाद्या वेळेला शरद पवार कधीतरी असं काहीतरी म्हणतात तरी, नाहीतर आम्हाला वाटलं तर झालं आता हे पण कौतुक करतात की काय, पण नाही. तर हे असं सगळं आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं? मेलोनी मॅडमनी पण कौतुक केलं आहे, बघितलं असेल तुम्ही. त्या मेलोनी मॅडम इटलीच्या प्रधानमंत्री असलेल्या, ज्यांना मेलोडी दिलं साहेबांनी, त्यांनी पण कौतुक केलं की एवढे एवढे काळ कंप्लीट केले वगैरे वगैरे. अंधभक्तांना खुश झाले, वा वा, व्हॅलिडेशन मिळालं आहे. तर या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं? खरंच तुम्हाला कौतुक करावं वाटतंय का? इवन प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कौतुक करून घेऊ नये, म्हणावं की नाही करता आलं मला काम करू द्या मला, नंतर कौतुक करा. तेव्हा त्या कौतुकाचं पचतं तरी अंगी लागतं. हे असं कौतुक अंगी नाही लागत. आणि हे खोटं कौतुक करणाऱ्यांना हे बघतंय, हे निसर्ग, हा देश, याचा इतिहास प्रत्येक व्यक्ती बघतो आहे आणि इतिहास लिहिला जाईल. तेव्हा जे लिहिलं जाईल ते इतिहास ठरवेल काय लिहायचं ते. पण आज मला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायचं होतं. तुमच्या याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आपलं चॅनल पूर्णपणे डेमोक्रॅटिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटत आहे, तुम्हाला माझं चुकीचं वाटत असेल तरीसुद्धा सांगा. थांबते. थँक्यू सो मच.